बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये गेल्या 9 दिवसांपासून शेतकऱ्यांचं अन्नत्याग उपोषण सुरू आहे। जायकवाडी प्रकल्पातील पाणी सिंधफणा नदी पात्रामध्ये सोडावं यासाठी शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे। यासाठी 140 गावातल्या शेतकऱ्यांचं हे उपोषण सुरू आहे। उपोषण स्थळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी भेट दिली आहे। शेतकऱ्यांची मागणी सरकार दरबारी मांडू अशी प्रतिक्रिया यावेळेला सोनवणे यांनी दिलेली आहे। एवढ्या महिला नाही इथं होते एक गोष्ट बीड तालुक्यातील जवळपास 100-150 गावांचा पाण्याचा प्रश्न असण्यासाठी ते लढा देत आहेत। तिथं पाणी मिळालं पाहिजे आणि जवळपास 2 TMC पाणी या एरियासाठी मंजूर आहे असंही कळतंय। आता मला त्याच्यातलं नेमकं प्रत्यक्ष सगळ्या गोष्टीची केल्याशिवाय कळणार नाही। ते त्यांना भेट दिली आणि उपोषण स्थगित करायला सुद्धा विनंती केलेली आहे आणि शासनाकडे कलेक्टरकडे मी एकदा बैठक याची लावणार की याची काय स्थिती आहे आणि याच्यानंतर याला स्पीडअप घेऊन आपल्याला महाराष्ट्र शासनाकडे बैठक लावून हा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे नेऊन आपल्याला ही योजना पूर्ण करण्यासाठी काय काय करावं लागतंय ते करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।